नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मी पुण्यावरून येतानाच बाबांसाठी अचानक ठरलं होतं की काहीतरी घेऊया म्हणून घड्याळ घ्यायचं ठरलं आणि हे घड्याळ मी ऑनलाईन मागवलेलं आहे. ते मी आत्ता बाबांना देत आहे. बाबा तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे असं दाखवून त्यांना उघडून बघा म्हणून दाखवलं होतं. आता घड्याळाच्या डब्याच्या बॉक्सवरून म्हणजे वगैरे समजतंच मोस्टली की त्याच्या आतमध्ये काय असेल. सॉरी, हा व्हिडिओ म्हणजे मी अचानक म्हणजे असे रिॲक्शन्स बघण्यासाठी बाबांना शर्टसुद्धा घालायला नाही दिलेला. ते असंच माझ्याकडून विसरून गेले की त्या एक्सायटेडमध्ये ते नेमके आले होते. आता त्यांना ते द्यायचं होतं. त्या हिशोबाने मी लगेच दाखवलं. ती परी माझा व्हिडिओ शूट करत होती. बाबा ते घड्याळ घालत होते पण त्यांना ते घालता येत नव्हतं. जय पण बघत होता काहीतरी छान देतं असं. ते घालत होते पण ते कडी त्यांना एका हाताने बसत नव्हती, कारण पहिल्यांदाच मी पण काढून वगैरे नव्हतं बघितलं की ते म्हणजे व्यवस्थित त्याची कडी वगैरे बसते. कडी वगैरे सगळं व्यवस्थित होतं पण ते घालून म्हणजे उघड बंद केलं नव्हतं, त्यामुळे ते लगेच घालता येत नव्हतं. तर मग मी बाबांना घड्याळ घालून दिलं. छान वाटत होतं आणि पूर्ण असं लग्नामध्ये तुम्ही एक शेवट पण व्हिडिओ बघाल की ते घड्याळ त्यांच्या हातामध्ये होतं. त्यांच्याकडे त्यांचं टायटनचं घड्याळच आहे पण ते घालत नाही. म्हणजे ते खूप आधी घेतलेलं होतं, त्यांच्या लग्नाच्या वगैरे टायमिंगला होतं पण ते काय घालत नव्हते. त्याच्यातले एक सेल वगैरे संपल्यानंतर तर तुम्ही बघत असाल की त्यांच्या हातामध्ये होतं ते घड्याळ. त्यांना आवडलं होतं त्यामुळे त्यांनी हातामध्ये घातलं होतं. तर असंच काहीसं अचानक ठरलं होतं की काहीतरी घ्यावं म्हणून मी ते म्हणजे अचानक माझ्या डोक्यात आलं आणि मी ते घड्याळच घेऊन टाकलं. म्हणजे ऑनलाईन मागवलं पण छान आलं होतं, छान दिसत होतं आणि भारी वाटत होतं बाबांना देऊन. त्यानंतर आम्ही एक बाबांसोबत गेम खेळला आहे, तो बघा. हा बाबा, जर आम्ही दोघांपैकी कोणी जर पहिल्यांदा मदत मागितली तर तुम्ही पहिल्यांदा कोणाला करणार? दुर्गाला. फ्री तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला टाइमपास करायचं असेल, कोणच नाही तर तुम्ही कोणासोबत करणार? माझ्यासोबत एखादं चांगलं महागडी वस्तू आणली आहे तर तुम्ही कोणाला देणार? मला देणार का तिला देणार? मला देणार. मला नाही देणार, कमावते. बरं, कोण करतं? दुर्गा. दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोण करतं? आणि दोघींपैकी तुम्हाला जास्त कोणाचा अभिमान वाटतो? तर हे आहेत माझे मम्मी पप्पा, छोटा भाऊ आणि छोटी बहीण, असे आम्ही 5 जण आहोत. तर हा एक असा छोटासा व्हिडिओ होता. म्हणजे मी बाबांसाठी काहीतरी घेऊन गेले होते. प्रत्येक वेळेस मम्मीसाठी वगैरे म्हणजे असं आपण घेऊन जातो पण कधीतरी वडिलांसाठी घ्यायचं आपण विसरून जातो किंवा त्यांना काय लागतं असं म्हणजे जास्त विचार आपण करत नाही, कारण लेडीजमध्ये जास्त वस्तू वगैरे मिळतात पण जेंट्समध्ये काय द्यायचं ते समजत नाही. त्यामुळे ते होऊन गेलं. छोटासा एक व्हिडिओ होता. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही पण तुमच्या आईवडिलांना कधी छान असं कोणतं गिफ्ट दिलं होतं जे की त्यांना खूप छान आवडलं होतं, किंवा तुम्ही म्हणजे कोणते अशा मोमेंट्स असतात की तुम्ही देता, त्यांना आवर्जून देता. म्हणजे बड्डे असेल, त्यांची ॲनिव्हर्सरी असेल, जसं की आज फादर्स डे, तर फादर्स डे स्पेशल तुम्ही असं काय मोमेंट शेअर करता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.